मरणाच्या दारात उभा असणाऱ्या वडिलांजवळ खोटं बोलणं कदाचित जगातील सर्वात मोठं पाप असेल. कोणताच मुलगा असं करण्याचा विचार देखील मनामध्ये आणू शकत नाही. फॉर्म्युला 1 ड्रायव्हर आहेत चार्ल्स लेक्लर्क. त्यांनी हे खरं केलं. त्यांचे वडील ना खूप आजारी होते, मरणाच्या दारामध्ये उभे होते, शेवटच्या टप्प्यामध्ये उभे होते. खोटं बोलले चार्ल्स लेक्लर्क त्यांच्याजवळ की बाबा तुम्ही जे माझ्यासाठी स्वप्न पाहिलं, ज्या स्वप्नांसाठी तुम्ही आयुष्यभर मेहनत घेतलीत की मी फॉर्म्युला 1 ड्रायव्हर व्हावं, ते स्वप्न आज पूर्ण झालं बाबा. मी फॉर्म्युला 1 कॉन्ट्रॅक्ट साईन केलं. खोटं होतं ते. फॉर्म्युला 2 मध्ये चांगलं करत होते. जसं इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये रणजी क्रिकेट असतं, तसं फॉर्म्युला 1च्या अगोदर फॉर्म्युला 2 असतं, त्याच्यानंतर फॉर्म्युला 1 असतं. फॉर्म्युला 2 मध्ये चांगलं करत होते, पण कोणतीच खात्री नव्हती, कोणतंच कॉन्ट्रॅक्ट नव्हतं. खोटं बोलले आपल्या वडिलांजवळ. या गोष्टीचा त्यांच्या आईला खूप राग आला की यार, ज्या व्यक्तीनं तुझ्यासाठी एवढी मेहनत केली, तुझी स्वप्न पूर्ण करण्यासाठी स्वतःच्या स्वप्नांचा चुराडा केला, त्या व्यक्तीच्या शेवटच्या क्षणी तू त्याच्याजवळ खोटं बोलतोस. या गोष्टीचा त्यांच्या आईला राग आला आणि आई त्यांना असं बोलली. त्या क्षणी त्यांच्या मनामध्ये एक वेगळी आग निर्माण झाली. काही मुलाखतीमध्ये त्यांनी सांगितलंय की या खोट्या वाक्यासोबत मी नाही जगू शकत. कदाचित तुम्हाला माहिती नसेल तर मी सांगू शकतो. दॅट इयर बिकम द यंगेस्ट ड्रायव्हर इन फॉर्म्युला हिस्ट्री टू विन द टायटल. फॉर्म्युला 2च्या इतिहासातील सर्वात तरुण ड्रायव्हर बनले ज्यांनी फॉर्म्युला 2चे विजेतेपद जिंकलं होतं. फॉर्म्युला 2ची चॅम्पियनशिप जिंकली आणि वडिलांच्या मृत्यूच्या 1 महिन्यानंतर फॉर्म्युला 1 कॉन्ट्रॅक्ट साईन केलं साउबर सोबत. फरारीची बहीण बोलतात तिला. इथेच थांबले नाहीत. त्यांचं आणि त्यांच्या वडिलांचं अजून एक स्वप्न होतं. लहानपणी जेव्हा सर्व घरदार विकून, आयुष्याची सर्व जमापुंजी विकून आपल्या मुलाच्या गाडीवरती जेव्हा पैसे लावायचे, तेव्हा चार्ल्स त्यांच्या वडिलांनी त्यांना सांगितलं होतं की आयुष्यात मला तुला एकदा फरारीच्या गाडीमध्ये बसलेलं बघायचंय. फरारीच्या गाडीमध्ये बसणं आणि तेव्हा फरारी घेणं म्हणजे यंग ड्रायव्हर घेऊच शकत नव्हते. फरारी अफोर्डच करू शकत नव्हते. त्यावेळी फरारी मोठे मोठे ड्रायव्हर, इस्टॅब्लिश ड्रायव्हर घ्यायचे, मोठे मोठे संघ घ्यायचे, बिकॉज इट्स बिग टीम. पण इतिहास बदलला. फरारीनं साईन केलं चार्ल्स लेक्लर्क यांना, आणि तो करार असा होता. फरारीच्या इतिहासातील सर्वात तरुण ड्रायव्हर होते चार्ल्स लेक्लर्क यांनी तो करार साईन केला होता. सर्वात जास्त काळ चालणारा करार म्हणून सुद्धा इतिहासात त्याची नोंद आहे. आज एक सक्सेसफुल फॉर्म्युला 1 ड्रायव्हर आहे चार्ल्स लेक्लर्क. मला सांगायचं एवढं आहे, जे स्वप्न तुम्ही पाहताय, जे स्वप्न तुमचे आई वडील पाहतायत, त्या स्वप्नांसाठी जर तुम्ही प्रामाणिकपणे मेहनत केलीत, तुमचे 100% एफर्ट्स लावलेत, तर निश्चितपणाने यश तुम्हाला मिळतं. मला तरुण पिढीला एवढंच सांगायचं आहे, आपण आपली स्वप्न पाहतो, स्वप्न छोटं असो स्वप्न मोठं असो, ते पूर्ण करण्यासाठी आपली मेहनत ही चिकाटीची असली पाहिजे. जर आपण मेहनत प्रामाणिकपणे केली तर यश निश्चितपणे आपल्याला मिळतं. धन्यवाद.